नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्याच्याला आहे 25 जुलै, म्हणजेच काय तर आषाढ एकादशी आलेली आहे. आषाढ एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येत असते, म्हणून तिला आपण आषाढी एकादशी असं म्हणत असतो. तसेच त्यासोबत आपण तिला देवशयनी एकादशी असंही म्हणत असतो. देवशयनी एकादशी बद्दल असे म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जात असतात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष हे देवतांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही एक देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो तो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होतं आणि म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशी